तर नमस्कार मंडळी, आता आपण चाललो आपल्या तिसऱ्या राईडला, म्हणजेच दिव्यागर राईडला. आणि दिव्यागर राईडला आपल्यासोबत आपल्या दोन गाड्या आहेत. द टू लेजंड्स, दोन अतिशय भयंकर टूरर्स, म्हणजेच हिमालयन 411 आणि हिमालयन 450. मागच्या राईड श्रीवर्धन राईडसारखं मी यावेळी पण हिमालयन 450 चालवतो आणि दादा आपली 411. तर आम्हाला बोललेलं ॲक्च्युली 5:30पर्यंत, पण थोडंफार लेट झालो आहे आम्ही. झालं पॅक वगैरे, हा बघा आला. तर नेहमीप्रमाणे लेट झालेला माणूस आलं तुझ्या नंतर सगळं केलंय. आता आलाय साहेब, तर निघूया. सामान ठेवलंय रायनॉक्सच्या बॅगमध्ये. आज मम्मी सुद्धा आली इकडे. चल तर अशा प्रकारे आपली राईड सुरू झालेली आहे. आता बघूया किती जण आले. नेहमीप्रमाणे आपण चांगलेच लेट झालेलो आहोत आणि वी आर टुडे रायडिंग विथ रायडर्स युनायटेड. इथेच थांबलेत मीटिंग पॉईंटला. आणि तसं मला फोनवरून कळालं आहे, आम्हीच सर्वात लेट जाणारे महारथी आहोत. ओ माय गॉड, अख्खी गँग आलेली आहे आणि गँग प्रमाणे आपण लीड झालेलो आहोत. चला 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 चला. तर हे दोघांनी जर आज ब्रेकफास्ट नाही दिला तर मी यांच्या चॅनलवर सांगता. माझ्याकडे 56 सुडो अकाउंट, सर्व अकाउंट वरनं त्यांचा चॅनल मी रिपोर्ट. ऍक्च्युली कसं, लोकेशन बदलल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. चलो चलो आपण सगळ्यांनी घालून 30 का आता नाही का? अरे थांब, फोटो काढू दे जरा, काही रे थोडा लाईनअप घ्या फोटो. मला वाटतं आरटी वालेच थांबवतील आपल्याला पहिले. We have classic Meteor, Triumph, Scram, Meteor again, the Lord, Shine, X-Pulse, Meteor 350, Dominar, Himalayan 450, the Legend, Himalayan 411, KTM 390, Honda CB 350, V-Storm 250 and X-Pulse. So this is the whole lineup. 15 गाड्या आहेत भाई, 15 गाड्या. एक नंबर, एक नंबर. मला काहीतरी बोलले ना साले हे लोक मागून. काय नाही, सगळे ब्लॉगर बाहेर आले. गॅदर अप. लीड तूच कर. नाही माहिती. ऐक ना बाबा, तुला नाही गुगल मॅप्स आहे ना? रस्त्याची गरज नाही, ऐक सांगतो तुला. रस्त्याची गरज नाही. एक्सप्रेस वाले बोलले एक्सप्रेस वाले. मुंबई गोवा आपला स्ट्रेट जायचा, एकदम स्ट्रेट. हा, एकदम सरळ जायचं पर्यंत. हा, माणगाव पर्यंत. राईट दिसणार ते सगळ्या गाड्या राईटला जातात आणि एक रस्ता सरळ जातात. ओके. ए हा, आणि मी तुझ्या बॅकअपला राहतो. एक काम कर, लोकेशन ठेव. थांब. माझ्याकडे रायनॉक्सची बॅग आहे, त्याच्यावर फोन लावलाय मी. आपण दोघं पुढे राहूया. हा डन. काय बोलतोय ते, सगळ्यांचे फोन घे आणि सगळ्यांच्या फोन आपापल्या ह्याच्यात 4G करा ते मोबाईल नेटवर्क मध्ये. स्टेबल राहील, स्टेबल. बाय. करो, मैं मेरा मॅप लगाता. हा, झालं तुझं आता स्टेबल नेटवर्क. एलटी करा रे, एलटी लट्टे. मित्रांनो, मी काय म्हणतो, लवकर निघूया. अरे सर यार, तुम्ही दिसत नाही, असे डोळे झाकले जातात ना तुमचे. क्या बोलते माम, राहिलं आपलं. बोला. छोटा आंबे बोलतोय भाई. छोटा आंबे मोठा आंबे. ठीक आहे सर. तर आपण चाललो होतो हॉटेल सनवेला. ऋषी करतोय लीड आणि मी त्याच्या मागेच आहे. इथून 3 तास 27 मिनिटं दाखवतोय, 156 किलोमीटर. लेट्स गो. आता काय आपण माणगाव मार्गेत चाललो. ए चला ना यार, व्हॉट इज दिस बिहेवियर यार. आता जर तू परत दिलीस ना मला, लय मारीन.
दूर सोड्या गाड्या आपल्या सुरू झालेल्या आहेत सगळ्यांच्या. लाईनअप रेडी आहे. जोपर्यंत ऋषी निघत नाही तोपर्यंत कोण निघणार नाही. तू मॅप लावलाय ना? येस येस येस. त्याचं ऑर्डर आहे. आता आपण JNPT रोडने जातोय. हा हा हा. तर लेफ्ट मारून पळसपेवरून वरून मग नंतर परत पेण मार्गे माणगाव मार्गे. परफेक्ट. डन घे. आता हे लोक कॉलवर आहेत आणि मी सध्या कॉलवर नाही, कारण की मी लीडच्या बाजूला होतो. बेसिकली आम्ही लीड करतो तर कॉलची तशी सध्या गरज नाही लागणार. बोलतोय कुठे रे? फॉग आहे बऱ्यापैकी आणि चल जाऊया. साहेबांना लाईन तोडायची आहे. अरे एक छोटासा फुटका आहे ह्याच्यापर्यंत आहे ना, NMC पर्यंत. बघू ना भाई हिमालयनचं काय हिमालयन मध्ये बघू ना रे, काय एवढा गोरीला आणलाय तू. गाडी कंट्रोल. आता आपल्याला नाश्ता करायचा आहे, सो सगळ्यांनी गाडी फिरवायचं ठरवलं. ते पण परत डिस्कनेक्ट झालं, परत जॉईन केला. परत कनेक्ट नाही. लाईव्ह अपडेट देऊन झाला तर तो भीतीच्या वातावरणात आला. अरे आता तर आलाय. मला डबल टच नाही. डबल टॅप नाही. काय बोलताय रे? काय बोलताय? काय करतोय तू? कॉल कनेक्टेड नव्हतं ना आपण लोक. नंतर डिस्कनेक्ट झालो. ही लोक आम्ही करणार. 15 लोक 7 लोक सोडून गेली बाया कॉल मधून. आता नाश्ता करून मी सगळे निघतोय. हे आपल्या 15 गाड्या आणि आता सगळे नाश्ता वगैरे मस्त मजबूत झाला. वडापाव आणि चहा, काही काही लोकांनी कॉफी घेतली, आज तर चॉईस. आणि आता निघूया. डोंट टच माय बाईक, डोंट टच. माणगाववरून जायचं ना, त्यांना विचारलं ते बोलले तिथूनच जावा, आतून नका. पण माणगाव जरा खडतर दाखवतोय. माणगाव चालेल. व्हॉट इज दिस? माणगाव खतरनाक दिसते ही गाडी, खूप टॉल आहे. लुक्स व्हेरी सेक्सी. 6.5 hours later.
दोन्हीकडे ब्लॅक टी शर्ट वाले डिपेंडेड बाईक. ब्लॅक मांबा. सुरुवात काय केलेली कशी केलेली काय माहित नाही. मनोरी आयलंडला आपली पहिली राईड झालेली. ठीक आहे. खूप कमी लोक होती त्याच्यामध्ये आणि काही लोकांकडे तर तेव्हा बाईक्स पण नव्हत्या. माझ्या स्वतःकडे पण तेव्हा बाईक नव्हती, त्याच्याकडे पण नव्हती. दुसऱ्यांच्या बाईक्स वरती बसून आलेलो. सर्व आपण शाळेतली पोरं आहेत, शाळेतली मित्र आहेत. लहानपणी सायकल वरती फिरत होतो, आज बाईक घेऊन फिरतो. आणि रायडर्स युनायटेड हे नावच आपल्याला तसं करून हे करायचं होतं की बायची आपण डिवाइड झालोय. जबाबदाऱ्या, जॉब बी हे सर्व बाईक आहेत, आपण एकत्र. आणि आतापर्यंतची रायडर्स युनायटेडची ही सर्वात चांगली आणि सर्वात जास्त लोकांवाली राईड आहे. सर्वात जास्त चांगली राईड आहे आणि सर्वात जास्त लोकांची राईड आहे. आणि 2025च्या एंड खूप भारी होतं या राईडनी. तर बाई सर्वांनी The next day. हे हा बघ दबंग दबंग. ऋषी कॅमेरा मध्ये हाय बोल. अरे उडव काय वाटेल त्यांना. Flashback. एक सीन झालाय. तर आपल्याला आपली अपाची 310 टेम्पोतून न्यावी लागते बिकॉज ती गाडी स्टार्ट नाही होते. आता चढवणार आहे गाडी, टेम्पोत बांधणार आहे आणि त्याचा ओनर टेम्पो सकट. ओनर येतोय. यस यस. अरे खाली लागेल ना टायर पकडला घरी. हे खालचं उचलावीच लागणार आहे गाडी. ए नीड बॅकअप. नीड बॅकअप. एसॅप बॉय. तेजस कुठे आहे? तेजस तेजस तू पाहिजे भाई. तो कुठे आहे? भाई सौरभ आगे अभी हो जाएगा. हो नाही उचला. वेल डन बॉयज, वेल डन. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हातकड तो हातकड. उचला खालचं बघा, खालचं बघा. उचलू काय? नीट पकड भाई, हँडल पकड. एक कशाला पकडले मी? एक मागून मागून सरळ करे सरळ. थोडी या साईडला घे. गाठ रे गाठ. अरे तो बोलतोय इंजिन हे विघ्नेशला पण बांधा गाडीवर बस. तो बसून जाईल आतल्यात राईड करतोय. राइडिंग जैकेट बाइक वर ठेव. दो गाड़ी लगाने का है क्या अभी? सेकंड दो गाड़ी लगाने का. गाड़ी गाड़ी सॉरी. बालनी में टेम्पो टाकून काय असेल तर फोन कर. ठीक आहे. ठीक आहे चल. तर थोडंसं लेट झालंय, पण डिगी पोर्ट पर्यंत सर्व निघूया. आपली एक RR 310 होती ती आपण आता टो करून दिली आहे. त्या गाडीचा जरा इश्यू आलेला. काय म्हणतो कालेकर? काय नाही मित्र, ते असं होत राहतं आयुष्यात. आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात. आपण चालत राहायचं, आपण राईड करत राहायचं. फक्त एकच गोष्ट चालायचं. हे पण चालत राहायचं आणि आपण पण चालत राहायचं. चला आता निघतोय आपण. ऋषिकेश विल बी लीडिंग आणि आकाश टेल करेल. तर आता आपण निघालो. सगळा ग्रुप आता निघतोय. मागे मिरर मध्ये तुम्ही बघू शकता तिकडे. सर्वात भारी मोमेंट होत होता की गावातले लोक असे फोटो काढत होते आमचे निघताना. पूर्ण जो लाईन अप आहे आपला, तो निघताना पूर्ण फोटो काढत होते, व्हिडिओज काढत होते.
एवढा भारी लाईनअप दिसतोय म्हणजे दिस इज समथिंग बॉईज वॉन्टेड थ्रू आउट देअर डेली लाईफ. म्हणजे कधीतरी असे दिवस भेटतात जिकडे त्यांना मित्रांसोबत चिल आउट करायला भेटतं, मित्रांसोबत मजा करता येते जेन्युनली. हीच एक मजा करू द्या. म्हणजे माझी पण एक इंडियन पॅरेंट्सने एक गोष्ट आहे, आम्ही स्वतः फिरतोय, आमच्या पॅरेंट्स आम्हाला परमिशन देत आहे. माझी सगळ्यांची हीच इच्छा आहे की भाई पोरांना फिरू द्या, हेच एज आहे. एकदा लग्न झालं, एकदा जॉब लागला, रिस्पॉन्सिबिलिटीज डोक्यावर आल्या की मग त्यांना हे सगळं काहीच करता येणार नाही. आणि मग नंतर वय निघून जातं, ॲज ती मित्र जी असतात तीही निघून जातात. सो जेव्हा वेळ असते तेव्हा त्यांना करू द्या. चलो लेट्स गो. सगळ्या गाड्या आपल्याच आहेत बाई इथे. वे टू जंजिरा फोर्ट अँड फेरी बोट. ओके, सीन असा आहे की आता मी चाललोय फेरी मार्गे. सगळे गेले. खतरनाक व्ह्यू आहे भाई, इथून खतरनाक व्ह्यू आहे. या राईड मध्ये तुम्हाला, या व्लॉग मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला असं काय मेजर कंटेंट नाही भेटणार. आम्ही गेल्या वर्षी कोकण ट्रिपला गेलेलो पूर्ण, तिथून हा सगळा खेळ सुरू झाला. तेव्हा आम्ही 7 लोक होतो आणि आता आम्ही 15 लोक आहोत. त्यातली एक गाडी रिटर्न गेली, म्हणजे 14 लोक आहोत इन टोटल. कॉर्नर करता ना. नाही ना, आदित्यचा टच झाला पहिल्याच टर्नला. अरे आज आहे का इथला कुठ सीन नाही आहे. त्याचा फ्रंट टच झाला. तो पहिलाच टर्न होता ना, आज खाली उतरायचा. ऋषी पुढे जाऊन थोडी ऋषीने टर्न मारला, मधून कार आली, मी थांबवली, हेनी थांबवली, तेवढा टच झाला. चला ये काले कर जाऊन तिथं तिकीट बघून आलो. तर हे आपल्या गाड्या आल्यात आणि आता बघूया फेरीची टायमिंग आणि तिकीट्सची प्राइस काय आहे. दिघे जेट्टी. तर आता दिघे जेट्टीला आलो. आता ज्यावेळेस तिथे येईल ना हे, हा अच्छा 50 रुपये 55. आणि आपली फी चालकासह चालकासह मग ठीक आहे, मग टेन्शन नाही. तर इकडे तुम्हाला पूर्ण तसा टेबल दिलाय ज्याच्यात सगळ्यांचे दर आहेत. मुंबईला कुठे? बोरिवली. बोरिवली. आम्ही नेहरू. आमची 14 लोकांची गँग आहे. 14 लोकांची. मस्त. तुम्ही कुठून येता आता इकडे? आम्ही आता इथे गेलेलो दिव्यागर बीच. अच्छा, दिव्यागरवर गेलात. तिकडेच आमचा आम्ही स्टे इथे होता. होतो, श्रीवर्धनला होतो. अच्छा चालेल, चालेल, चला. भेटूया. Yes, भेटूया. फॉलो टू राईड बंदी. तर तिकीटचं काम झालंय, तिकीट काढल्यात सगळ्यांच्या. हे लोक सगळे काढून आलेत. आपण जाऊया डायरेक्ट
ह्याच्यापाशी बोटपाशी, बोट लागली बोलतात. एक्सपल्स 411, 390, 350, 450, 400, तू गाडी दाब थोड्या. 200, 250, 350, 350, 390 classic. SP Shine 125 and then Meteor 350. अशा प्रकारे आमचा लाईनअप आहे. तर आता आपण आपल्या गाड्या लावूया. अशा प्रकारे तिकडे आपल्या अर्ध्या गाड्या, इकडे आपल्या अर्ध्या गाड्या, इथे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या इथपर्यंत. तिकडे आपल्या 2 गाड्या. आता वर जाऊया. Let's go. अशा प्रकारे आपल्या गाड्या काहीशा अशा दिसतात. कडक आपल्या गाडीला. तिथून आपल्या गाड्या चालवतात. शुभमला मी जे बोलते ते मला आनंद देतात. इफ आय वॉन्टेड देन आय वॉन्टेड. शुभमवाली होती ती फेमस झालेली. ती चायला चाललो मी. चला. कॉकपिट आहे सरांचा, नो एंट्री येते म्हणून मी बाहेरून शूट करतो. काहीतरी म्हणा यार, कॉन्टेंट आहे तर. तुझं चालू आहे कॅमेरा मग काही आता आम्ही बोटीने कुठल्या बाजूला चालू आता आपण दिघी चेट्टीवरनं आगर दांड्याला चाललो. तर आमच्यासोबत कनेक्टेड राहा. कनेक्टेड. आता ब्लॉग आल्यानंतर ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. यस. कोणतं चॅनल? रायडर रमण टीव्ही तेजस. दोन्ही चॅनल्सना सपोर्ट करा. आणि मेंबरशिपचे फक्त 400 रुपये. ते पाठवून द्या म्हणजे पुढच्या राईडचे खर्च निघतील. तर आता आपण बोटीने निघालो आणि आपल्या समोर आता जनजीव आहे. हा बघा. तो बघा तिकडे. पोचून जाऊ म्हणजे आपल्या तिसऱ्या पोर्टला. वेबसाईट गो. जाऊ दे अनेक बारा भाऊ तेलंगणा त्यात सिक्रेट आहे. हो निघालो आता जेट्टीतून पुढे प्रवास करायला. थोडं लंचसाठी थांबू आम्ही आता की
बराच टाइम झालाय कोणी काय खाल्लं नाही. लाईनअप तो देखो, लाईनअप तो देखो भाई. Hello there. झाला डिसिजन, रोहाला जायचं. उतरले डायरेक्ट, एका स्पॉट भेटला उतरले भाई डायरेक्ट. क्रेझी भाई. आणि हे आहे रायडर्स युनायटेड आणि रायडर बदली. काय कुठून अचानक सुटलं काय माहित नाही. हा एक अचानक याला स्पॉट दिसला भाई, घेऊन आला. विचार नाही करायचा भाई, गाड्या आपल्या भारी आहेत. एक नंबर. कोणी शोधली? एकमेव आहे भाई, एकमेव. म्हणजे लोकांच्या डोक्यात तरी कसं येतं भाई. हा हा दिसलंच पण लगेच. मला वाटलं प्रॅक्टिस करायला गेला कुठे. मी बघतोय बाकी हळू चाललेत, मी पण घालतो. तो असा कायचा स्पॉट आहे आणि असा कायचा लाईनअप आहे. क्रेझी भाई, क्रेझी. एक नंबर मस्त. रायडर्स युनाइटेड भारत माता की जय. हे मग ते हे तरी कर. निशानी निशानी बाई निशानी. चला बाई भेटूया. अचानक मी आता आलोय कृष्णा फार्मला. हे आपल्या गाड्यात भाई काय फोटो आहे हो भाई. आता दाबून खाणार भाई, दाबून. विषयच नाही, एवढी भूक लागली आहे ना, दाबून खाणार. संपला विषय भाई, सोडून द्या.
झोप आली चालेल भाई, 5 मिनिटं झोपू आणि निघू, पण भाई दाबून खाणार आहे, एवढी भूक लागली. भाई गुड वन, गुड प्लेस. कोणी डिसाइड केलं हे? डिसाइड नाही भाई, दिसलं डायरेक्ट. दिसलं हा असं आहे. दिसलं आणि मग गाडी साईडला केली. जस्ट लाईक अ स्पॉट. लेट्स गो. हा लंच म्हणू शकतो की डिनर मला माहीत नाही, बिकॉज लंच करता करता आम्हाला 6:28 झालेत. ऑल सेट, वी आर बॅक ऑन बाईक्स. तर आता कडक जेवण झालं, एकदम कडक म्हणजे कडकच. ही जागा एक नंबर आहे, सगळ्यांना सजेस्ट करू आम्ही. आय वुड सजेस्ट एव्हरीवन, कारण की खरंच सुंदर जेवण आहे. टाईम टू टाईम जेवणसुद्धा आलं आणि मजा आली आहे. मेन म्हणजे तुम्हाला खूप ॲस्थेटिक असं लोकेशन आहे, तुम्ही इथे चिल आउट करू शकता, फॅमिली फ्रेंड्स कोणासोबत जरी आला असेल तर. आता आपला परतीचा प्रवास परत सुरू होईल आणि नेहमीप्रमाणे ऋषी लीड घेईल, त्याच्या मागे अश्विन स्मृती आणि त्याच्यानंतर मी असेल. काय माहीत, रात्रीचा प्रवास आहे. अराऊंड वाजलेत आता 6:30च्या दरम्यान, तर हळूच जाणार आहोत. जास्त स्ट्रेच नाही, म्हणजे स्पीडमध्ये स्ट्रेच नाही, बट आपल्याला रस्ता खूप गाठायचा आहे. जवळजवळ आता 98 किलोमीटर्स 97 किलोमीटर्स इथून आम्हाला 2.5 तास दाखवते. सो लेट्स सी, लेट्स गो. खूप बेकार. नाही, मला शॉक का लागला. माझी हिमालयन 411 ची क्लचवर तुटली आहे. तर 500 मीटर पुढे चाललं, एक गॅरेज आहे, इथे टोचन देऊन वो देखो ना, वायर में ना बहुत एक लास्ट में टूटा है. इधर से देखो, इधर ही टूटा है वो. हाँ केबल तुटले. हाँ, केबल तुटली. त्याचा काय जुगाड करू शकतो का तात्पुरता? थांब. हे बघ, इथे लास्टला तुटली एकदम. थांब, कुठे तुटली आहे? हे बघ इथे, तुटले. ते असं ते हुक असतो ना, तो तुटलाय. बाकीची पब्लिक ऑमलेट पुढे. हो, काय सिंग, काय बोललास तू? शुभमची क्लच केबल तुटली. शुभम, हा, हिमालयनची. माझाच भाऊ ना. हा, तुझाच भाऊ. त्यांच्या शुभमची क्लच केबल तुटली आहे. मग जायचंय परत की येत आहेत ते? काय पेट्रोल पंप तेच थांबले. युनिव्हर्सिटी काय ना काहीतरी होत. अश्विन, त्या खड्ड्यात टाकली बघ मी. हा, तुझी गेली आणि त्याच्या मागे माझी पण गेली. हा, माझी गेली ना, मी बाजूला घेतली आणि तू गेला पुढे. मी क्लच सोडला, ठाप तिथंच गेली. भाचा पाना दे. कुठून आहे असं? डायरेक्ट कुठून आहे ना? जॉईन करा. आता लावायचा प्रयत्न मागून खाली लाईट दे, खाली लाईट. थांब झालेला आहे जुगाड. बसतो की बसतोय ना भाई, राईट पण बसतोय. तिथंच थांब, तिथंच थांब. मला बोल, तिथंच थांब. इथेच थांब. ते का थोडासा परत काय येतो? भाई झालेला आहे. क्लच केबलचा जुगाड करणारा हा एकमेव इंजिनियर. हे सगळे सबऑर्डिनेट. सुधांशू, त्याचं नाव आपलं मेनचं चिदानंद, आदिनाथ, ज्यांनी पण कष्ट घेतलेत भाई. आकाश आपला टाळू, त्यांनी पण कष्ट घेतलेत भाई. ऋषी, यांनी पण कष्ट घेतलेत.
आणि आपला सुगीने पण कष्ट घेतलेत भाई. सबको होते रहता है. साला बचपन से यूं ही घूमने का शौक था पर जिंदगी ने ड्राइवर बनाकर छोड़ दिया. एक नंबर भाई. फास्टे ब्रदर्स चे बचे कर्नाळपर्यंत पोहोचलोय. लेट्स गो अहेड. तर मंडळीनो जीवन दिलीचा हेवीला आलो. जस्ट पोचलोय. गाडीचं आपलं काम कसं कसं झालं आणि आपण घरी सुखरूप पोचलोय. दॅट्स द मेन थिंग. राजे आले राजे. अशा प्रकारे आपण घरी आलोय. अशा प्रकारे सेफली इंजिनिअरिंग मार्वल स्किल्स. अशा प्रकारे सेफली घरी आलोय. काय जुगाड कसला जुगाड सगळं करून ॲव्हेंजरची केबल हे बघ. फुल खालून बिलून फिटिंग केली आहे भाई. फुल म्हणजे आपली पोरं टॅलेंटेड आहेत यार. रायडर्स युनायटेड जिंदाबाद. आय एम प्राऊड ऑफ माय इंजिनिअरिंग. रायडर्स युनायटेड जिंदाबाद. थँक्स टू रायडर्स युनायटेड. रायडर्स बंधूंना घरी पोहोचवण्यासाठी सुखरूप घरी आलोय. सो या दॅट्स इट फॉर द व्लॉग. हा व्लॉग इथेच एंड होतोय आणि भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये. भारी गोष्टी घडल्या, भयानक गोष्टी घडल्या, पण मजा आली. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू राईड बंधू अँड ऑल्सो रायडर्स युनायटेड ऑन इंस्टाग्राम. जीव लगे जीवाचा आमचा राईड बंधू जीव. भाई आळशी मनुष्य. शाउट आउट टू आळशी मनुष्य. फॉलो करा भाई लोक.